मित्रांनो, काही खलनायक फक्त पडद्यावर येतात, पण हा माणूस पडद्यावर आला की प्रेक्षकांच्या अंगावर काटा यायचा. महाराणी असो किंवा रामा शेट्टी, अभिनयाचा असा खॉप ज्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी हादरवून सोडली. आज बोलूया नगरच्या मातीतल्या या अस्सल हिऱ्याबद्दल, म्हणजेच सदाशिव अमरापूरकर. 11 मे 1950 ला अहमदनगरमध्ये जन्मलेल्या सदाशिवजींचं मूळ नाव होतं गणेश कुमार नरवडे, पण रंगभूमीवर नाव गाजलं ते सदाशिव म्हणून. पुण्यातून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी हँडसअप आणि कन्यादान सारख्या नाटकातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 1979 मध्ये 22 जून 1897 या मराठी सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. पण खरी क्रांती घडली ती 1983च्या अर्धसत्यमुळे. गोविंद निहलानींच्या अर्धसत्यमध्ये त्यांनी रामा शेट्टी साकारला आणि पहिल्याच हिंदी सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर मिळालं. पण 1991चा सडक विसरणं अशक्य आहे. त्यातील महाराणी ही तृतीयपंथी खलनायकाची भूमिका इतकी भयानक होती की फिल्मफेअरला बेस्ट विलन ही नवी कॅटेगरी सुरू करावी लागली आणि त्याचे पहिले मानकरी ठरले सदाशिवजी. केवळ खलनायकच नाही तर आखे आणि इश्क मध्ये त्यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. झुंज एकाकी, सावरखेड एक गाव, खतरनाक आणि गाव तसं चांगलं सारख्या मराठी सिनेमात त्यांनी अभिनयाची वेगळी उंची गाठली. ते फक्त पडद्यावरचे हिरो नव्हते तर सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. 3 नोव्हेंबर 2014 ला वयाच्या 64व्या वर्षी या बहुआयामी नटाने जगाचा निरोप घेतला. सदाशिव अमरापूरकर यांची कोणती भूमिका तुम्हाला जास्त थरकाप उडवणारी वाटते? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच दिग्गज कलाकारांच्या प्रवासासाठी कलाकार कट्टाला फॉलो करा.